जळगाव संभाजीनगरकडे पडणार आहे, बुलढाणा जिल्ह्याकडे पडणार आहे, घाटाच्या खाली पडणार आहे, इकडं अकोल्याकडे पडणार आहे, वाशिमकडे, हिंगोलीकडं, हो. त्याच्यानंतर अमरावती, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यात देखील काही भागात पडणार आहे. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे, संभाजीनगर जिल्ह्यात पडणार आहे, नगर जिल्ह्यात देखील आहे आणि नाशिककडे तर खूपच आहे. हो. 26-27 कसं राहील सर थोडक्यात जूनच्या? त्याच्यानंतर 23च्या नंतर काय होणार आहे, बंद झालं की लगेच मग काय होतं, इथं ऊन वाढणार. ऊन वाढल्याच्या नंतर परत एकदा ना मग 27 ते मग ना 2-3 जुलैच्या दरम्यान मग एकदा चांगलं वाटतं. त्याचा हिडिओ काय करू आपण परवा दिवशी देऊ त्याचा. हो हे नक्की. पाऊस पडू देणार आधी, मग हे पडल्याच्या नंतर त्याचा हिडिओ देऊ. हो तुमच्या ते तर पडणारच आहे. हो बरोबर आहे. तसंच आहे साहेब, तुम्हाला शेतात कामगाराची गरज, शेतामध्ये कामगार का ठेवू शकत नाही असे प्रश्न देखील शेतकऱ्यांना पडतो. आता मला सांगतो, आता ना दर मला 250 क्विंटल सोयाबीन, 250 क्विंटल हरभरा होते. आता उदाहरण सगळं सांगतो तुम्हाला, हिशेबच सांगतो. 250 आणि 250 किती व्हायले? 500. 500. 4,000 सोयाबीन निघायची ना, हरभरा बी तसं 7 निघत आहे, 6 निघत आहे. हरभरा बी 4 न धरायचं. किती होईल? 5 20 लाख. 20 लाख. 20 हो. माझ्याकडे 2 गडी येतं बघा. हो हो. तर त्याला 1,30,000, 1.5 लाख रुपये आले. 3 लाख ते गेले. हो सोयाबीनचं बियाणं घरचं, हो. हरभऱ्याचं बियाणं घरचं, घरचं सर्व काही. घरचं ट्रॅक्टर पेरायला फक्त डिझेलला पैसे लागतात. हो डिझेलचं समज. म्हणजे 20-22 एकर शेती आहे ना सगळी. हो हो. तर मग हे करत असताना मग किती उरले? 3 लाख हे गेले, 3 पुन्हा लाख. 2 लाख फवारण्याचे गेले, हो. 7 लाख गेले, 7 13 लाख. लाख उरायले. तर तरी तुम्हाला 15 ते 13 लाख ते. 13 लाख उरले समजा बरं का. 7 लाख खर्च झाला बरं का. हो हो. 13 लाख उरले. हो. वर्षाचे महिने किती तुमच्याकडून सांगा? 12 अहो उरायत मला 13. मला काय महिना पडायला मग शेतीमध्ये? लाख रुपयाच्या वर महिना पडू लागला साहेब तुम्हाला. आणि काम किती करतो सांगा? एक काम करतो, तुम्ही काय करा, माझ्या गावाकडे माघारी येऊन विचारा. हो. सगळे गावातले लोक शेताकडे निघतात तेव्हा मी फवारून घरी जात असतो. म्हणजे 5 लाख 5.5 लाख फवारायला जात असतो. टोटल शेती 22 एकर आहे. हा 22 एकर शेती टोटल. नाही, घरची 10 एकर आहे स्वतःची. हो हो. 10 एकर ठोक्याने केलेली आहे. तिला जवळपास 32,000 रुपये ठोक्याने केलेली आहे. 10 जणी 30 म्हणजे तिथे म्हणजे 32,000 रुपये ठोका आहे तिला. हो तर समज 10 एकराचं. आणि पुन्हा दुसरी काय केलेली आहे, पुन्हा दुसरीकडे केलेली आहे. ती केलेली 2 एकर हो. अशी केलेली आहे. एक 15 एकर होती, पण ते काय झालं, मी तिकडे गेले म्हणा, ती नसताना 30-35 एकर करायची होती.